नमस्कार डुलसिंग. रेकॉर्ड झालं नाही पहिला. नमस्कार नमस्कार. हा डुलसिंग आहे ड्रायव्हर. आणि आम्ही चाललो आता एअरपोर्टला. छोटासा हा आपला तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. छोटाच नाही, 7-10 मिनिटाचा व्हिडिओ होणार. कारण नवीन कोस्टल रोड गावची मुलं गावची माणसं बघतील त्यासाठी मी हा तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा. चला, अशा तऱ्हेने आम्ही आता निघालो आहे. हे एअरपोर्ट हे आहे नरिमन पॉईंट आणि हे आहे आपलं आता बोगदा येईल. चल चल. अशा तऱ्हेने चर्चगेट टू मुंबई एअरपोर्ट कमीत कमी 20-25 मिनटात पोचतो. हे आहे आपली मुंबई. बघू शकता तुम्ही, हे भारगाव नसून मुंबई आहे. मुंबईला जोडपे पण नाही. मुंबईला जोडते. हे बघा, कोणतरी बाहेरगावचंच म्हणेल पण मुंबई आहे. बघू शकता तुम्ही, तिकडे एक टनेल आहे आणि इकडे आता एक टनेल लागेल. तिकडे आज जायचं आणि तिकडून यायचं, इकडून यायचं, आज जायचं आहे. हे बघा, 60चं लिमिट आहे. 60च्या वरती जायचं नाही. 60च्या वरती इकडे तर 2 गाडी काहीतरी फाईन आहे. अशा तऱ्हेने आहे हा मुंबईचा बोगदा. समुद्राखालून रोड. हे बघा, वरती समुद्र, खाली रोड. मुंबईची प्रगती. चला आता पुढचा रोड दाखवून. रोड हा मोठा आहे. बोगदा 3-3.5 किलोमीटरचा आहे. अशा तऱ्हेने आता बोगदा संपायला आलेला आहे. टनेल 3.4 किलोमीटरचा बोगदा आहे हा. आता आम्ही निघालो आहे डायरेक्ट बोगद्यातून बाहेर. आता इथून पुढे तुम्हाला 80चं लिमिट आहे. 80च्या वरती जायचं नाही आहे. इथे एक आता टर्न दिलेला आहे, भुलाबाई देसाई रोड. इथे तुम्ही केम्स कॉर्नरवर जाऊ शकता आणि बीच कंडेसकडे जाऊ शकता इथून लेफ्ट मारून. आणि ही सगळं वरळी वांद्रे विमानतळ सरळ. हे बघा, इथून तुम्ही बीच कंडेसकडे जाऊ शकता टर्न मारून. आबा तिकडे रोड केला आहे. वेलकम टू मुंबई कोस्टल रोड. इथून तुम्हाला ते एक महालक्ष्मी दर्शन दाखवतो. महालक्ष्मी मंदिर बघू शकता तिकडे तुम्ही. इथे बीचखंडी हॉस्पिटल आहे बाजूला. बीचखंडी हॉस्पिटल इकडे. आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळं पुरी हे CPS आहे पुरं. इकडे तिकडे फिरू शकता तुम्ही. CPS ओनली CPS पुढे आहे. हां, हे बघा, हे आलं मंदिर. हे आहे महालक्ष्मी मंदिर आपलं मुंबईचं. इथून बघू शकता तुम्ही. हे बघा, झूम करून दाखवतो. हे बघा, हे महालक्ष्मी मंदिर. चला आता पुढे जाऊ. आम्ही जरा आरामात चाललो आहे. गाड्या थोड्या फास्ट चालल्या आहेत. आम्हाला काही घाई नाही आहे. गार्डन बघू शकता तुम्ही. गार्डन आता होणार आहे तयार. 1 नंबर गार्डन होणार आहे बघा. हे बघा, सगळे गार्डनच आहे बाजूला. हे बघा काय फुलं बिलं मस्त. हे मुंबई नसून हे मुंबई आहे, भारगाव नसून. चला, अशा मोठ्या मोठ्या टोलेगंज बिल्डिंग ही. इकडे आहे हाजी अली. हे बघा, इकडे हाजी अली आहे. हे बघा, इकडे हाजी, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा हाजी अली. हे पुरं तुम्ही फिरू शकता समुद्रमार्गे. अशी पुरं बीच दिलेलं आहे फिरायला.
इकडे आता खाली मुंबई सेंट्रल ताडदेव आणि आम्ही आता चालू लेक मारून परत. हे बघा ही टर्न जो दिला आहे इथून मुंबई सेंट्रल ताडदेवला तुम्ही जाऊ शकता ह्या टर्न मारून इथून. हे बघा हा इथे टर्न दिलेला आहे बघा इथून फिरून. आणि हे आहे आपलं वरळी, समोर आहे नेहरू सेंटर, NSI क्लब, बाजूला आहे महालक्ष्मी रेसकोर्स. हे बघा हजेली परत तुम्हाला एकदा दाखवतो. एक नंबर बघा. बघू शकता असा रोड आम्ही स्वप्नामध्ये पण पाहिला नव्हता की चर्चगेटपासून एअरपोर्टला 20-25 मिनटं पोहोचू. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा. तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करते थोडंसं. आता आलेला आहे वरळी CPS. हे आहे वरळी CPS बघा खाली. हे बघा हे सगळं वरळी CPS काय होतं आणि आता काय बनवलं हे बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. गार्डन गार्डन असे जबरदस्त केलं आहे ना. जरा मोठी झाली ना झाडं तर एकदम एक नंबर दिसतील. अजून मोठे मोठे टॉवर होत आहेत. हे आता वरळी CPS आहे. कोण म्हणेल का हे वरळी CPS होतं म्हणून. आता कसं झालं आहे बघा. इथे तुम्ही संध्याकाळचं फिरायला येऊ शकता. इथं मोठं टायमिंग आहे फिरायचं असं काय माहिती अजून काय. ही झाडं लावली आहेत आणि छोटी छोटी आहेत. हे सगळं वरळी CPSचा भाग आहे. हे बघा ही झाडं लावली आहेत अजून छोटी आहेत. मोठी झालं चांगलं दिसते. बघा इकडे पण झाडे लावली आहेत दोन्ही साईडनी. चला सागरी सेतू, विमानतळ, एअरपोर्ट. इथे वरळी दूध डेअरी आहे पण ती बंद आहे. फेमस वरळी दूध डेअरी इथे. आणि हे आहे एक घर दिसतंय या बिल्डिंगच्या बाजूला अंबानीच्या मुलीचं. हे बघा इथे व्हाईट कलरची दिसते बिल्डिंग. त्या अंबानीची मुलगी राहते. हे बघा इथे. आणि आता थोड्या टायमाने येईल सी लिंक. ही झाडं मोठी झाली तर मस्त दिसते एकदम. हा इकडे हा एक टर्न गेला आहे दादर प्रभादेवी बघा इथे. दादर प्रभादेवी इथून टर्न मारून तुम्ही दादर प्रभादेवीला जाऊ शकता. इथून वर दिला इथे बघा. इथून जायचं वरून चढून राईटला जायचं दादर प्रभादेवी शॉर्टकट. बघा काय मुंबई आहे जबरदस्त. आणि आता आलंय सी लिंक. वरळी सी लिंक. वरळी सी लिंक आले आता. तो आता रोड चाललाय वर्सोवाला घेऊन जाणार. नवीन सी लिंक कोस्टल रोड काम चालू आहे तिकडे. वर्सोवा, मलाड लास्ट कुठे विरळला नाही. वर्सोवापर्यंत अजूनपर्यंत आहे. हा पुरा समुद्र आहे. समुद्र अरबी समुद्र. हे बघा आपण सिलिंगवरून चाललेलं आहे. सिलिंग जवळजवळ 6-7 किलोमीटर आहे.
सी लिंक. म्हणजे किती टायमिंग वाचला लोकांना. तिकडून इथे वेळी तिकडून यायचं पेडर रोड, गिरगाव चौपाटी, पुरं महालक्ष्मी, पुरं वळली नाका पुरा जाम असायचा. एक दिवसात लागायचा. आता इथे आम्ही जास्तीत जास्त 20-25 जास्तीत जास्त अर्धा तास आरामात गेलो. तर ट्रॅफिकवर डिपेंड असतं. आता रोड इथे आता आला की टोल नाका येईल. टोल नाक्यानंतर मी बांद्रा. समोर दिसतंय ताज लँझन हॉटेल, बस स्टँड बांद्रा. जोरात काम चालू आहे बघा इथे आता. एकदम वर्सोवा सीलिंग, वर्सोवा जाणार सीलिंग मलमडाल तिकडे वर्सोवावरून जाणार. म्हणजे लोकांची आणि ट्रॅफिकमधून लोक चांगले सुटकार होणार. हे बघा काम चालू आहे जोरात. ते बघा तिकडे रोड चालले बघा. आणि हे सगळं दिसतंय बस स्टँड बांद्रा. हे बघा हे ताज हॉटेल आहे, ताज लँझन. आणि हा आता आला आहे वरळी सिलिंगचा टोल. चला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढे एअरपोर्टचा रोड दाखवतो. तो रोड चांगलाच आहे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून जास्त दाखवत नाही. हे बघा हे मुंबईमध्ये आपल्या सर्व हे आहे बघा. हे आपल्या सर्व मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता. सगळं बॅनर इथे लावलेत. हे बघा. आणि हा आला आहे वरळी सिलिंगचा टोल नाका. हे आपली आहे लाल बस, BSTची बस. आणि हे हा इथे फाटा फुटला आहे. तो चालला आहे बिकेशीला बघा. हा वरती बिकेशीला जाऊ शकता तुम्ही. हा एक फाटा बिकेशीला खाली बांधाकुला कॉम्प्लेक्स झाल्यावरून गाड्या. आणि हा रोड खाली गेला आता एअरपोर्टला. हे आहे बांद्रा खेरवाडी ना रे. बांद्रा खेरवाडी. आज ट्रॅफिक थोडी कमी आहे. तिकडे सगळं बांद्रा किलो कॉम्प्लेक्स आहे. तिकडे राईट मारले की ब्रिजच्या खालून. आणि हा आता पुरा एअरपोर्टला. एअरपोर्टला आता वाकोला ब्रिज पकडून डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा आहे पुरा बांद्रा एरिया. इथे EPFO म्हणजे PFचं ऑफिस आहे, प्रॉव्हिडंट फंडचं. हे बघा हे प्रॉव्हिडंट फंडचं ऑफिस आहे. तुम्ही बांद्रा स्टेशनला उतरून तुम्हाला काम असेल प्रॉव्हिडंट फंडचं ते तुम्ही इथे येऊ शकता. वरती ब्रिज दिसते. आता आम्ही वाकोला ब्रिज चढतोय. आणि जे वरून ब्रिज येतात, वरून जे गाड्या येत आहेत त्या येतात ईस्टर्न हायवेवरून, म्हणजे कुर्ल्यावरून डायरेक्ट घ्यायला वरून ब्रिज जॉईन केलेला आहे. हे बघा कुर्ला टर्मिनलच्या इथून फाटा फुटला आहे. डायरेक्ट इथे आला आहे बघा. ईस्टर्न हायवे टू वेस्टर्न हायवे. एक ते विमान चालले आहे बघा तिकडे. आता ते बघा चालले आता उडून डोमेस्टिक एअरपोर्टवरून चालले. आता हे आलं सांताक्रूज अकोला ब्रिज. हे बघा हे ब्रिज आहे ना डायरेक्ट कुर्ला टर्मिनलच्या इथून ईस्टर्न हायवेवरून डायरेक्ट इकडे वेस्टर्न हायवेला टच केलेलं आहे. हे आहे अकोला ब्रिज सांताक्रूज. हे आता हे डोमेस्टिक एअरपोर्ट. या साईडला राईट साईडला डोमेस्टिक एअरपोर्ट आहे बघा. समोर जे दिसतंय ना एक ते सिग्नलसाठी बनवलेली एक हे आहे. हे बघा इथे विमानाच्या मध्ये इथून सिग्नल तुम्ही देऊ शकता. इथं 108 बनवलं. इथे आहे डोमेस्टिक एअरपोर्ट. आणि 7 मिनिटावरती इंटरनॅशनल एअरपोर्ट. या इथे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे बघा. चल आता इथून आता हा लागला एअरपोर्ट रोड, इंटरनॅशनल एअरपोर्ट.
इथे पण झाडं बिडं मस्त लावलेत, एक नंबर. आहे एअरपोर्ट रोड. चल चल चालेल आता फास्ट. एक नंबर गार्डन टाईप झाडं लावलेली आहेत, बघू शकता तुम्ही. बाहेरगाव नाही, मुंबई आहे, मुंबई. इथे खाली ॲक्वा मेट्रो आहे, बरोबर चर्चगेटवरून कुलाब्यावरून डायरेक्ट इथे आलं. पुण्याचं एअरपोर्ट आहे ते ॲक्वा मेट्रो, अंडरग्राऊंड मेट्रो आहे. एअरपोर्ट चला आता पार्किंगमध्ये. तऱ्हेने आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट.